वेलकम टू एम एस ई लर्निंग चॅनल। आपण सगळेजण चित्रपट बघत असतो, पण चित्रपट खऱ्या अर्थाने एन्जॉय करताना त्याची एक वेगळीच मजा असते। पण हे चित्रपट नेमके बनवले कसे जातात आणि त्या चित्रपटांची मांडणी कशा पद्धतीने होते हे आज आपण जाणून घेऊया। स्वागत करत आहे मी तुम्हाला आजच्या टॉपिकमध्ये, ज्याचं नाव आहे चित्रपट कसा मांडावा। सुरुवात करूया चित्रपटाच्या काही रेफरन्सेसनी। जर आपण बघायला गेलो तर कुठलाही चित्रपट जेव्हा आपण पाहतो त्यावेळी त्या स्क्रीनवरती ज्या ज्या गोष्टी असतात त्याला प्रत्येकाला काही ना काहीतरी अर्थ असतो आणि त्यालाच फ्रेंच फिल्म मेकर्सनी एक विशिष्ट असं नाव दिलेलं आहे। त्या पद्धतीला म्हणतात मिसॉसेन, किंवा ज्याला आपण साधारण इंग्लिश इंडियन प्रोनाउन्सिएशनमध्ये मिस अँड सीन असं म्हणतो, पण त्याला फ्रेंच भाषेमध्ये मिसॉसे असं म्हणतात। मिसॉसेनचा अर्थ काय असतो की तुमच्या स्क्रीनवरती ज्या कुठल्या गोष्टी दिसतात एका चित्रपटामध्ये किंवा एखाद्या शॉटमध्ये, त्या सगळ्या गोष्टींना काही ना काहीतरी अर्थ असतो। म्हणजे जर तुमचं कॅरेक्टर जे शॉटमध्ये दिसत असेल त्याचे ओठ जर सुकलेले असतील तर त्यावरून आपण एक अंदाज लावू शकतो की बाबा माझ्या या पात्राला पाणी पिण्याची गरज आहे किंवा तहान लागलेली आहे, किंवा एसी रूममध्ये जर माझ्या पात्राला जर घाम फुटलेला असेल तर आपण समजून जाऊ शकतो की ते पात्र, त्या पात्राच्या हृदयांचे ठोके वाढले गेलेले आहेत किंवा ते टेन्शनमध्ये आहे किंवा एन्झायटीमध्ये आहे। त्याच प्रकारे सीनमध्ये घडणाऱ्या किंवा त्या शॉटमध्ये दाखवलेल्या कुठल्याही गोष्टी मागे, भले ते सामान असेल किंवा प्रॉप असेल किंवा कॅरेक्टरचे हावभाव, लाईट सेटिंग, साऊंड, सायलेन्स, ॲक्शन ऑफ दी क्राऊड, या सगळ्या गोष्टींचा काही ना काहीतरी अर्थ असतो आणि या गोष्टी मुद्दामून केलेल्या नसतात। या गोष्टी अशाच वायफाय रीतीने ठेवलेल्या नसतात, तर त्यामागे एक स्पेसिफिक कारण असतं। तर शॉटमध्ये जी कुठली गोष्ट तुम्हाला दिसते, भले त्या कपड्यांचा रंग असेल किंवा कॅरेक्टरचं पोझिशन असेल किंवा तुमच्या ॲक्टर्सची ब्लॉकिंग सिस्टीम वगैरे असेल, त्याला एका विशिष्ट पद्धतीने जेव्हा आपण सेट करतो त्याला मिसॉसेन असं म्हणतात। मिसॉसेन म्हणजे कॅमेरासमोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा संदर्भ असतो, भले ते सेट असतील किंवा तुमचे प्रॉप्स असतील किंवा तुमच्या कलाकारांचा पोशाख, तुमच्या कलाकारांचं वागणं, बोलणं, डिक्शन आणि तुमचं ओव्हरऑल लाइटिंग सुद्धा, त्याला मिसॉसेन असं म्हणतात। आणि हे घटक आपल्याला वेळ आणि जागेची भावना निर्माण करून देण्यामध्ये फार मदत करतात। उदाहरणार्थ असं समजून घेऊया की माझ्या चित्रपटामध्ये एक कॅरेक्टर आहे जो डिप्रेशनमधून जात असेल आणि तो डिप्रेशनमधून जातोय, ही भावना तो एका वाक्यातून बोलू नाही शकत, मग त्या चित्रपटाचा गर्भित अर्थ जो आहे तो तेवढा टिकून नाही राहत, त्या गोष्टी मेकॅनिकल वाटतात। पण माझा कॅरेक्टर हे घाबरलेलं आहे किंवा ते एका दडपणामध्ये आहे हे दाखवण्यासाठी मी काय करू शकतो, तर त्या सीनमध्ये किंवा त्या शॉटमध्ये तिथली प्रकाश योजना मी डीम करू शकतो। म्हणजे जिथे ब्राईट लाईट्स वापरले जातात त्याऐवजी मी सॉफ्ट नाही पण डार्कर शेड्स की ज्याच्यामध्ये सावली वगैरे दिसते, ह्या गोष्टी दाखवीन, जेणेकरून माझ्या पात्रामध्ये असलेला जो माझ्या पात्रातलं जे दडपण आहे ते खुलून तिथे कळून येईल आणि प्रेक्षकांना त्या पात्राशी समरूप होता येईल। ओके, यासाठीच एक चित्र आहे ते मी तुम्हाला दाखवतो। हे आहे माझ्या आवडत्या दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्रिया चित्रपटातील एक चित्र। या चित्रामध्ये आपण बघू शकता की जब्या, जे आपलं मेन कॅरेक्टर आहे, तो डोक्यावरती कंदील घेऊन एका मिरवणुकीमध्ये उभा आहे। आणि तुम्ही जर हा सीन किंवा हा शॉट जर त्यावेळेला बघाल तर तुम्हाला हे कळेल की गावातले सगळे लोक आनंदाने वगैरे सगळे साजरे करत आहेत आणि अशामध्ये जब्या माझं हे पात्र आहे की जे दुःखी आहे। बरं, आता ह्यामध्ये ज्या काही गोष्टी तुम्हाला दिसत आहेत ना, त्या मुद्दामून तशा रचवल्या गेल्या जातात म्हणजे त्याचा गर्भित अर्थ प्रेक्षकांपर्यंत नीट पोचावा, ह्यामागे एक सिम्बॉलिझम असतं। तर ते दाखवण्यासाठी आपण हे मिसॉसेनच्या पद्धतीने समजू शकतो। बघा, त्या चित्रामध्ये कसं आपल्याला पाहायला मिळतंय की जब्या डोक्यावरती कंदील घेऊन उभा आहे आणि बाकीचं संपूर्ण गाव हा नाचतोय, धुळवड उडवतोय किंवा प्रत्येकाचं काही ना काहीतरी एक समृद्धी, मानसिक समृद्धी जी ती आपल्याला बघायला मिळते। पण या सगळ्यामध्ये जब्या एकटाच आहे की जो दुःखी आहे आणि हे सिम्बॉलिझम करण्यासाठी त्यांनी त्या कंदिलाचा वापर केलेला आहे। जब्या फॅन्ड्रिया चित्रपटामध्ये हलगी वाजवण्याचं सुद्धा काम करतो, पण या सीनमध्ये त्यांनी त्याला हलगी वगैरे वाजवायला दिलेली नाहीये, तर त्याच्या डोक्यावरती कंदील दिलेले आहे। मिसॉसेनच्या पद्धतीने आपण लोकांपर्यंत हे सांगू शकतो की त्या पर्टिक्युलर कॉन्सेप्टचा किंवा त्या पर्टिक्युलर सीनचा डेप्थ काय आहे। तर हे सांगण्यासाठी आपण त्या चित्रामध्ये नीट बघू शकतो की जब्याने डोक्यावरती कंदील घेतलेले आहे आणि कंदील कशाचं प्रतीक आहे, तर प्रकाशाचं प्रतीक आहे।
नीट जर बघितलं तर आपण जसं मराठीमध्ये म्हणतो ना की दिव्याखाली नेहमी अंधार असतो, तसंच इथे समाजाचा अंधार दाखवला गेलेला आहे किंवा समाजाचा प्रकाश दाखवला गेलेला आहे की जिथे संपूर्ण संबंध भले ते 18 पगड जातीतले लोक असतील किंवा एकूणतरीत जो सवर्ण वगैरेचा जो संपूर्ण वर्ग आहे, सामाजिक वर्ग आहे, तो सगळा प्रकाशमय आहे किंवा तो प्रकाशामध्ये स्वतःला आनंदी दाखवतोय। पण हे सगळं होत असताना समाजाचा एक असा घटक आहे की जो स्वतः अंधारात आहे। तर ही गोष्ट आपल्याला या मिसॉसेन मधून बघायला मिळते की आपण जिथे बघू शकता की एक दुर्बल घटक आहे समाजातला की ज्याने डोक्यावरती त्या समाजासाठी मशाल किंवा प्रकाश ज्योत धरलेली आहे, पण मात्र तो समाज स्वतः अंधकारामध्ये आहे। तर ही आहे मिसॉसेनची एक कमाल की ज्या पद्धतीने आपण आपल्या पात्रांचा गर्भित अर्थ आणि त्यांच्या एकंदरीत भावनिक परिस्थितीशी प्रेक्षकांना जळण घालून देणे, ही गोष्ट आपल्याला इथून समजायला मिळते। ही होती गोष्ट मिसॉसेनची। या फिल्म मेकिंगच्या पद्धतीमध्ये किंवा चित्रपट कसा मांडावा याच्यामध्ये आणखी दोन थिअरीज आहेत किंवा चित्रपट मांडणीचे अशा दोन पद्धती आहेत, त्यांवरती सुद्धा आपण बोलणार आहोत। सर्वात पहिले येतं तर ते आहे फॉर्मलिझम। फॉर्मलिझम ही एक चित्रपट बनवण्याची किंवा चित्रपट निर्मितीची एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी स्क्रिप्टेड असतात। जसं तुम्ही तुमचे डान्स रियालिटी शोज मध्ये बघतात की ज्याच्यामध्ये मुवमेंट क्रिएट केला जातो, इमोशनल मुवमेंट वगैरे, जेणेकरून TRP वगैरे वाढतो। त्याच पद्धतीने फॉर्मलिझम नावाची कॉन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये चित्रपटामधल्या प्रत्येक गोष्टीला स्क्रिप्ट केलं जातं। फॉर्मलिझमचा किंवा फॉर्मलिस्ट चित्रपट निर्मात्यांचा असा विश्वास आहे की चित्रपटाचा अर्थ आणि भावनिक प्रभाव हा प्रामुख्याने कथा किंवा पात्रांद्वारे नाही तर तांत्रिक निवडींनुसार व्यक्त केला जातो। म्हणजे आपण बऱ्याचदा असे चित्रपट पाहिलेले असतील की ज्यांना अजिबात आशय नाहीये किंवा ज्यांचा कथानक तितका मजबूत नाहीये, पण तरी देखील ते चित्रपट बॉक्स ऑफिसवरती चालतात। कारण काय तर लोकांना त्या चित्रपटामधली गाणी आवडतात किंवा प्रॉप डिझायनिंग, सेट डिझायनिंग किंवा VFX किंवा फाईट सीन्स वगैरे आवडत असतील किंवा पंच जोक्स वगैरे आवडत असतील। तर अशामध्ये चित्रपटाचा जो मूळ कथानक आहे किंवा चित्रपटाची जी मेन स्टोरी आहे त्यावरती जास्त फोकस न ठेवता बाकीच्या गोष्टींवरती जेव्हा फोकस ठेवला जातो त्याला फॉर्मलिझम असं म्हणतात किंवा प्रत्येक गोष्टीला स्क्रिप्ट वाईज किंवा स्क्रिप्टिंग केलं जातं, त्याला फॉर्मलिझम असं म्हटलं जातं। फॉर्मलिझमचा फायदा असा होतो की चित्रपट आखीव, रेखीव आणि बघण्यासारखं होऊन जातो। म्हणजे गाणी आवडणे किंवा आपण जर एखाद्या सुपर हिरोचा वगैरे चित्रपट पाहिला तर त्यामध्ये जो आपला हिरो असतो तो काही जादूचे प्रयोग वगैरे करू शकतो किंवा एका मुठीमध्ये तो 50 जणांना वगैरे पाडतोय वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात। किंवा एंटरटेनमेंट, कॉमेडी, रॉम कॉम ज्या स्क्रिप्ट्स असतात त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात की सगळे एकदम गुलाबी किंवा झिलमिल असं दाखवलेलं असतं। तर ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष आयुष्यामध्ये आपल्या कधी घडत नसतात। म्हणजे आज जर का मी माझ्या मैत्रिणीसोबत जर का आनंदी असेल तर आणि आमची जर नाचायची इच्छा असेल तर जसं चित्रपटांमध्ये दाखवतात की पाठीमागे 50-100 लोक एक येतात आणि ते सेम स्टेपमध्ये आपल्या सोबत नाचायला लागतात, तर ह्या गोष्टी रिअल लाईफमध्ये नाही घडत। पण ह्या गोष्टी चित्रपटामध्ये बघताना आपल्याला खूप आवडतात। तर त्याला फॉर्मलिझम असं म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये मूळ कथानक किंवा मूळ कॅरेक्टर्सचे ॲक्शन्स, इमोशन्स ह्याच्यावरती भर न देता चित्रपट निर्मितीचे जे तंत्रज्ञानाचे टेक्निक्स आहेत, उदाहरणार्थ लाइटिंग असेल, स्क्रिप्टिंग असेल किंवा VFX इफेक्ट वगैरे ॲड करणं, तर त्याला फॉर्मलिझम असं म्हणतात। हे घटक वेळ आणि जागेची भावना निर्माण करून देतात आणि मूड सेट करतात। म्हणजे तुम्ही कुठलंही गाणं घ्या की ज्याच्यामध्ये 50-100 साईड डान्सर्स वगैरे डान्स करतायत, त्याच्यामध्ये कन्फेटी किंवा इतर प्रकारचे लाईट साऊंड इफेक्ट्स वगैरे वापरले जातात किंवा प्रॉप्स वगैरे वापरले जातात किंवा भडक रंगांचा त्याच्यामध्ये प्रयोग केला जातो अशा सीन्समध्ये, तर त्याला फॉर्मलिझम असं म्हटलं जातं। ओके, एखाद प्रकारे आपण त्याच्यामध्ये फिल्म क्रिएशनचे टेक्निक्सचा वापर करून त्या चित्रपटाला आणखी रंजनकारक कसं बनवता येईल किंवा जास्त प्रभावी कसं बनवता येईल हे आपण तिथे पाहतो। नागराज मंजुळे यांच्या सैराट या चित्रपटाचं एक उदाहरण देतो। यामध्ये आपण बघू शकता की अजय अतुलने जे गाणं आपल्याला दिलेलं आहे सैराट झालं जी, त्याच्यामधला हा सीन आहे। यामध्ये सीन असा आहे की आर्ची आणि परशा दोघंही एखाद्या मंदिरामध्ये जातात आणि तिथे त्यांची ती भेट असते। तिथे परशा जो आहे तो आरतीच्या चपलांजवळ गुलाबाची फुलं ठेवतो। हे आपल्याला बघताना असं रोमॅन्टिक वगैरे वाटतं,
पण ती कथानक पुढे नेण्यासाठी ह्या टेक्निकल गोष्टींचा जर आपण वापर केला ना, उदाहरणार्थ मॉन्टाज वगैरे, ओके, तर ती गोष्ट आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत आणखी निखळरित्या सांगू शकतो. ह्यामध्ये जेव्हा आपण फॉर्मलिझमची कॉन्सेप्ट बघतो, सैराट चित्रपटाचा इंटरवल पूर्वीचा संपूर्ण भाग बघा, हा एकदम कॉमेडी एंटरटेनमेंट फॉर्ममध्ये दाखवला गेलेला आहे. त्यालाच फॉर्मलिझम असं म्हणतात, की जिथे आपण गोष्टींना स्क्रिप्ट करून रंजक करून दाखवण्याचा प्रयत्न करतो, तर त्याला फॉर्मलिझम असं म्हटलं जातं. या शॉटमध्ये तुम्ही बघू शकता की आर्चीचे हात आहेत आणि आर्ची त्या गुलाबाच्या फुलांना हातामध्ये धरते. तो संपूर्ण शॉट असा आहे की आर्ची देवळामध्ये पाया पडून येते आणि ती आल्यावरती बघते की तिच्या चपलांवरती कोणीतरी गुलाबाची फुलं ठेवलेली आहेत. ती आजूबाजूला बघते तर तेव्हा तिला लांबवरती एका कट्ट्यावरती परशा दिसतो आणि परशा तिच्या अशा लांबून पाया पडतो. तर त्याच्या मागे सांगण्याचा मुद्दा असा असतो, ॲक्शन्सच्या पद्धतीने सांगण्याचा मुद्दा असा असतो की परशाचं प्रेम असं आहे की तो सर्वस्वपणे आर्चीला मानतोय, म्हणजे तो जणू आर्चीला देवच मानतोय, अशा पद्धतीचं त्याचं ते प्रेम आहे. आणि ते तो कसं व्यक्त करतोय, तर तिच्या जिकडे चपला आहेत तिकडे तो स्वतःचं प्रेमाचं प्रतीक म्हणजे गुलाब हे अर्पण करतोय, तिच्यासाठी ते इतकं आहे. ओके, आणि त्याच पद्धतीने आर्चीला हे प्रेम कितपत मान्य आहे हे दाखवण्यासाठी ह्या शॉटच्या नंतर ज्या पुढे ज्या गोष्टी घडतात त्या आपल्याला बघायला मिळतील की ह्याच गाण्याच्या मॉन्टाजमध्ये, सैराट झालं जीच्या मॉन्टाजमध्ये आर्ची ती दोन्ही गुलाबं उचलते आणि त्याचा सुगंध घेते. तर ती एक सांगण्याची पद्धत आहे की परशाला की मला तुझं हे प्रेम पूर्णपणे मान्य आहे असं. तर याला फॉर्मलिझम म्हणतात की जिथे आपण मॉन्टाज टेक्निकल गोष्टींचा वापर करून किंवा एडिटिंग स्किल्सचा वापर करून जेव्हा एखादा शॉट स्लो मोशन किंवा फास्ट फॉरवर्डमध्ये वगैरे दाखवला जातो आणि चित्रपट निर्मितीच्या टेक्निकल गोष्टींचा वापर करून जेव्हा आपण एखादा सीन रंजकपणे दाखवतो किंवा जास्त प्रेक्षकांना खुलून पद्धतीने दाखवतो, तर त्याला फॉर्मलिझम असं म्हणतात. पण जसं आपण म्हणतो की चित्रपटात ज्या गोष्टी दाखवल्या जातात त्या खऱ्या नसतात, ते सगळं काल्पनिक असतं, पण असेही काही चित्रपट आहेत की जे आपल्याला वास्तववादी वाटतात किंवा जे आपल्या आजूबाजूच्या समाजाशी जास्त एकरूप करणारे वाटतात. तर त्या ज्या चित्रपटांची जी सांगण्याची जी पद्धत असते ना, त्याला म्हणतात रिअलिझम. रिअलिझम हा चित्रपट निर्मितीतील एक असा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये कथानकाचं किंवा स्टोरीचं नाटकीय रूपांतर हे फार तर केलं नाही जात किंवा दिग्दर्शक स्वतः जास्त शॉट्सच्या मध्ये हस्तक्षेप नाही करत. अशा चित्रपटांमध्ये लॉंग शॉट्स वगैरे ठेवलेले असतात जेणेकरून रिअल लाईफ सिच्युएशन्समध्ये या गोष्टी कशा घडल्या जातात हे आपल्याला पाहायला मिळतं. रिअलिझममध्ये जर आपण बघायला गेलो तर रिअलिझममध्ये स्क्रिप्टिंग किंवा टेक्निकल एडिटिंग, मॉन्टाज ह्या सगळ्या गोष्टींचा वापर नाहीच केला जात किंवा स्लो मोशन किंवा बॅकग्राऊंडमध्ये एकदम इमोशनल म्युझिक वगैरे देऊन ह्या सगळ्या गोष्टींचा वापर जेणेकरून ऑडियन्सवरती एक आर्टिफिशियल इफेक्ट पडेल, ह्या गोष्टींचा वापर रिअलिझममध्ये नाही केला जात. ह्याच्यात आपण रिअलिझमच्या गोष्टी पाहताना आपल्याला जवळजवळ असं जाणवतं की ह्या गोष्टी माझ्या आजूबाजूला घडतात. म्हणजे एखाद्याचं जर मैत झालेलं असेल आणि ते जर का मला रिअल एसेन्समध्ये जर का फील करून द्यायचं असेल तर मी संपूर्णपणे म्यूट ठेवणार, जो तो शॉट असेल तो मी संपूर्णपणे म्यूट ठेवणार आणि जी मयत झालेली व्यक्ती असेल त्या व्यक्तीशी निगडीत जी कुठली दुसरी व्यक्ती असेल त्या व्यक्तीचं रडणं, हंबरणं ह्या गोष्टी मी तिथे फक्त तेवढ्याच साऊंडमध्ये ठेवणार. का तर जेणेकरून मला त्या रिअल एसेन्स कळून जाईल की बाबा माझं जे दुसरं पात्र आहे ते कुठल्या गोष्टीतून जात आहे. तर जेव्हा आपण एखाद्या रिअल लाईफ सेटिंगमध्ये जिथे आपण कुठल्याही एस्थेटिक गोष्टींचा वापर न करता किंवा जसं आपण ह्या चित्रामध्ये बघू शकतो, हा सुद्धा सैराट चित्रपटाच्या इंटरवलच्या नंतरचा सीन आहे की जेव्हा आर्ची आणि परशा हे दोघं महाराष्ट्र सोडून दुसऱ्या शहरामध्ये स्वतःला स्थायिक करतात आणि तेव्हा त्यांना खऱ्या आयुष्याची झळ कळायला लागते की आपण जे लहानाचे मोठे झालेले आहोत आई वडिलांच्या सांभाळण्यामध्ये वगैरे, ते एक जवळजवळ आभासी विश्व होतं आणि हे प्रत्यक्षातलं जीवन आहे. तर हा सीन असा आहे की याच्यामध्ये आर्ची आणि परशा हे महाराष्ट्र सोडून एका दुसऱ्या राज्यामध्ये स्थायिक होतात. तिथे छाया कदमांचं जे पात्र आहे ते त्यांना आसरा वगैरे देतं. तिला शौचाला जायचं असतं आणि मला वाटतं की मराठी चित्रपटांमध्येच, भारतीय चित्रपटांमध्ये पहिल्यांदा कधी हा असा सीन असेल की ज्याच्यामध्ये तुम्ही मूळ हिरोईनला वॉशरूमला जाताना तुम्ही दाखवत आहात. ही फार रेअर गोष्ट आहे की जी आपल्याला बघायला मिळते, पण हीच रिअलिझमची गोष्ट आहे की म्हणजे खऱ्या आयुष्यात ज्या
अडचणींना आपण सामोरे जातो, तर तीच गोष्ट ही आपल्याला इथे बघायला मिळते. आणि ह्याच्यामध्ये ह्या शॉटमध्ये आपण बघू शकता की आर्चीची चप्पल आहे, तिने एक नॉर्मल स्लॅक्स लेगिन्स सारखं घातलेलं आहे. वरती तिच्या टमरेलचा सुद्धा थोडासा एक भाग दिसतोय आणि ते सरकते लोखंडी जिने वगैरे जे गंजलेले आहेत, त्याच्या पाठीमागे कचरा वगैरे, हा संपूर्ण एक रिअल शॉट आहे. हा कुठल्याही पद्धतीने स्क्रिप्ट किंवा आर्टिफिशियली लोकेशनवरती सेट हा क्रिएट नाही केला गेलेला आहे, तर हा रॅदर ॲज इट इज नॅचरल शॉट ठेवला गेलेला आहे. तर नागराज मंजू यांनी इंटरवलच्या नंतर जेवढा पण संपूर्ण चित्रपट आहे त्याला त्यांनी रिअलिझमच्या पद्धतीने बनवलेला आहे. आणि इंटरवलच्या पूर्वीचा जो संपूर्ण चित्रपट आहे ज्याच्यामध्ये गाणी आहेत, कॉमेडी आहे, डायलॉग्स, एक्साइटिंग डायलॉग्स वगैरे आहेत, तर तो सगळा पार्ट हा आपला फॉर्मलिझम मध्ये येतो. तर तुम्हाला आता फॉर्मलिझम आणि रिअलिझम या दोन्ही मधला फरक समजला असेल. चित्रपट तुम्हाला कशा पद्धतीने लोकांसमोर मांडायचे ह्यावरती ठरतं की तुम्हाला तुमची स्क्रिप्ट ही फॉर्मल हवी आहे का रिअलिस्टिक पाहिजे आहे, रिअलिस्टिक हवी आहे. हेच सगळं मांडत असताना काही गोष्टींचा आपल्याला आणखी अभ्यास करावा लागतो. तो म्हणजे चित्रपट मला विकता कसा येईल. की उदाहरणार्थ मी चित्रपट बनवला, चित्रपट चांगलाही असतो. बऱ्याच वेळेला असंही होतं की चित्रपट थिएटरमधून गेल्यानंतर आपल्याला वाटतं की अरे नाही, हा खरंच चांगला चित्रपट होता आणि बॉक्स ऑफिसवरती चांगला कमवू शकला असता, पण प्रेक्षकांनी योग्य न्याय दिला नाही म्हणून असं. तर अशा वेळेला चित्रपट तुम्ही लोकांपर्यंत मांडल्यानंतर कशा पद्धतीने सादर करता किंवा पोहोचवता हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि त्यात सुद्धा नागराज मंजू यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे की सैराट चित्रपटाचे जितके ट्रेलर, गाणी किंवा प्रोमो टीजर वगैरे आपण पाहिले असतील, हे सगळे एका रॉमकॉम प्रमाणे मांडले गेलेले आहेत. आणि जेव्हा आपण प्रत्यक्ष चित्रपटगृहामध्ये जातो आणि चित्रपट बघायला सुरुवात करतो आणि इंटरवलच्या नंतर जेव्हा आपल्याला कळायला लागतं की नाही बाबा, खरं आयुष्य असं असं आहे, वेगळ्या पद्धतीचं आहे आणि इंटरवलच्या पूर्वीचे दाखवलेलं आहे की सगळं एंटरटेनमेंट फॉर्ममध्ये वगैरे किंवा फॉर्मलिस्टिक मॅनरमध्ये, तर त्या सगळ्या आभासी विश्वातल्या गोष्टी आहेत. तर जर नागराज मंजू यांनी प्रमोशन्स किंवा टीजर मध्ये वगैरे या रिअल लाईफ मधल्या गोष्टी जर दाखवल्या असत्या तर कदाचित हा चित्रपट चालला नसता. पण त्यांनी ते प्रॉपरली डोकं लावून लोकांसमोर नीट मांडलं की आपण चित्रपटाचे फक्त जे चांगल्या ज्या जॉली बाजू आहेत त्या आपण फक्त मार्केटिंग थ्रू वगैरे दाखवायच्या, झिंगाट वगैरे गाणं, ओके. आणि जो मूळ कथा आणि जे मूळ एसेन्स जो त्यांना कन्वे करायचा होता की जातीवाद किंवा आर्थिक दुभाजेपणा वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मुद्दामून राखून ठेवल्या. का तर ते प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज एलिमेंट असेल. आणि तशा पद्धतीने हा चित्रपट चालला सुद्धा. तर चित्रपट आपण कसा तयार करतोय किंवा कसा मांडतोय आणि तो लोकांपर्यंत कसा पोहोचवतोय हे सांगण्याचा हा माझा प्रयत्न होता. आणि इतकंच जर तुम्ही व्हिडिओ आता इथपर्यंत जर बघितलेलीच आहे, आणखी एक गोष्ट मी तुम्हाला चित्रपट निर्मितीमधली सांगतो, ती म्हणजे आहे सेमिओटिक्स किंवा सेमिओलॉजी म्हणून. असं सेमिओटिक्स हे एक फ्रेंच सायन्स आहे, म्हणजे फ्रान्समधून त्याची पहिल्यांदा बोलणी केली गेलेली होती. सेमिओटिक्स किंवा सेमिओलॉजी ज्याला म्हणता येईल. त्यामध्ये फर्डिनंड डी सॉसर नावाचा एक माणूस होता ज्यांनी आपल्याला सेमिओटिक्स बद्दल सांगितलं. सेमिओटिक्सचं म्हणणं असं आहे की माणसं हे फक्त भाषा किंवा लिपीने कम्युनिकेट नाही करत, तर ते साइन्स अँड सिम्बल्सच्या पद्धतीने सुद्धा कम्युनिकेट करतात. उदाहरणार्थ गाडी चालवताना मला लाल सिग्नल पडल्यावरती थांबायचं आहे हे मला कोणी येऊन सांगत नाही, तर ते लाल बत्ती बघितल्यानंतर सिग्नलवरती मी आपसूक माझी गाडी थांबवतो. याचा अर्थ काय की साइन्स, सिम्बॉल किंवा जेस्चरच्या मदतीने आपण कम्युनिकेट करू शकतो. आणि चित्रपट बघताना सुद्धा आहे ना, हीच एक परिभाषा पुन्हा एकदा वापरली जाते. जसं आपण फिल्मची लँग्वेज म्हणतो किंवा लँग्वेज ऑफ फिल्म असं म्हणतो, त्यामध्ये सेमिओटिक्स हे खूप स्ट्रॉंग पद्धत असते सांगण्याची. नागराज मंजू यांचा आणखी एक चित्रपट आहे फॅन्ड्री म्हणून, त्याच्यामधलाच हा सीन तुम्ही बघू शकता की एका सरकारी शाळेवरती शाळेच्या भिंतीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र आहे आणि समोरच आपण बघू शकता की जे सवर्ण जातीतले लोक नाहीत किंवा जब्याचं जे फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे दाखवलेलं आहे जातीवाद थीमला सेंट्रल धरून, तर त्यामध्ये आपण बघू शकता की ते डुक्करांचं नियोजन करणं किंवा डुक्करांचा बंदोबस्त करणं अशी त्यांची ती जमात दाखवलेली आहे. आणि आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक 75 वर्ष वगैरे पूर्ण होताना सुद्धा जर ह्या सामाजिक भेदभावाच्या गोष्टी आजही जर आपल्या समाजामध्ये वगैरे असतील
तर ते दाखवण्याची पद्धत या फ्रेममध्ये त्यांनी दाखवलेली आहे की जिथे बाबासाहेब आंबेडकर आहेत की ज्यांनी सगळ्यांनाच कुठलाही भेदभाव वगैरे न राखता समान न्याय, समान हक्क, समान शिक्षण वगैरे सगळ्या गोष्टींची पायाभरणी केली, तसं संविधान वगैरे लिहिलं. पण इतकं सगळं होऊन सुद्धा आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा तीच जातीय व्यवस्था आजही आपल्या समाजाला कुठेतरी खुंटते आहे. तर ते दाखवण्याचा एक खूप छान हा एक खूप छान शॉट आहे. ओके, जो आपण मिसा सीनच्या पद्धतीने सुद्धा बघू शकतो. इतरही चित्रपट जेव्हा तुम्ही बघायला सुरुवात कराल की बाबा ह्या शॉटमध्ये हीच एक गोष्ट का दाखवली गेली आहे किंवा तसेच रंग वगैरे का दाखवले गेलेले आहेत, तर त्यावरून मग आपल्याला कळतं की चित्रपट कथेतून सांगणे एक वेगळी गोष्ट आहे आणि ते पडद्यावरती मांडताना त्याचा प्रभाव तुम्ही किती लेवलपर्यंत स्ट्रॉंग दाखवू शकता, तर त्याचं हे एक उदाहरण आहे. याच सीनमध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही तर शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले वगैरे यांची सुद्धा चित्र आपल्याला बघायला मिळतात की ज्यांनी समाजामध्ये समानता आणण्यासाठी बरेचसे कष्ट केले. पण इतकं सगळं होऊनही काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपला समाज आजही मागेच पडलेला आहे. ठीक आहे, तर हेच सगळं होतं तुमच्याशी शेअर करण्याबद्दल. तुम्हाला जर का हा लेक्चर आवडलेला असेल तर नक्की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी इथे मांडलेले आहेत. तुम्ही मला इंस्टाग्रामवरती कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअपवरती DM करू शकता आणि X किंवा ट्विटरवरती मी आहेच. धन्यवाद सगळ्यांचे, खूप खूप आभारी.